आमच्या शेजारतून अरे फॉरेनहून आल्या आल्या लग्नाला उभा राहशील असं वाटलं नव्हतं. वय झालं त्याचं लग्नाचं. हो पण मुलगी कोण कुठली हे काही कळायला नको. तुझी तूच ठरवलीस म्हणे मुलगी. घरच्यांचं काम सोपं केलं बे तू. कसलं डोंबलाचं सोपं. अहो लग्न आहे ते. ती मुलगी मला आवडली आहे आणि आमचं एकमेकांवर प्रेम आहे. असं कसं बसतं रे एक दिवसात प्रेम तुमचं. एक दोनदा भेटल्यावर लगेच. गेली 20 वर्ष माझ्याकडे बघते पण अजून माझ्यावर प्रेम बसलं नाही. हो ना. गप्प बसाव. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कशी काय पोहे केले नाश्त्याला आवडतात ना. हो. काल रात्री खूप उशिरापर्यंत जड गप्पा झाल्या ना त्यामुळे सकाळी उशिरापर्यंत झोपलीस की काय. काय 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 विचार काय केलास मी सांगितलं त्यावर. भरपूर विचार केला पण अशा काही गोष्टी असतात ना ज्या कितीही मनाला पटवल्या तरी नाही पटत. मला सांग तू सत्यजितला सांगितलंस की तू मुसलमान आहेस. नाही. हे बघ तुझं जर धाडस होत नसेल तर मी सांगू का त्याला अमृता कोण आहे ते. नाही नको. हा पण मग तू सुद्धा जास्त विचार करत बसू नकोस. त्याला पटकन सांगून टाक. चल पोहे खायला ये ते गार होतील. सत्यजित मला थोडं बोलायचंय तुझ्याशी. बोल ना मी ऐकतोय. अरे असं कसं बोलणार तुझं काम चालू असताना. आणि तुला तरी कळणार आहे का काही. मला ना कधी कधी वाटतं सत्यजित तुला स्वतःची काळजीच नाही. हो पाहते ना लहानपणापासून प्रत्येक गोष्टीत तुझी आपली घिसाडघाई असते. माझा लग्नाचा विचार चुकीचा आहे असं म्हणायचंय तुला. अरे तुझा लग्न करण्याचा निर्णय चुकीचा नाहीये रे. पण म्हणजे अमृता बरोबर लग्न करण्याचा निर्णय बरोबर आहे का असं वाटतंय कधी कधी. बोल अमृता कशी आहेस. मी कशी आहे हे मला माहिती नाही पण मी ठीक नाहीये हे मात्र नक्की. इतकी निराश का झालीस अमृता. अशी काही सत्य असतात की जी आपलं सगळं आयुष्य बदलून टाकतात. अमृता वाट जेवढी खडतर असते ना माणूस तेवढाच कणखर होत जातो. सोनं जितकं तापवावं तितका त्याचा कस लागतो आणि त्याला झळाळी येते. पण ह्या आगीत मी खाक झाले नाही म्हणजे मिळवले. अस्सल सोनं कधीही जळून खाक होत नाही. तू जर खरी असशील तर तू ह्यातून उजळून बाहेर निघशील. ही तुझ्या आयुष्याची परीक्षा आहे असं समज. सुलभा चल 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 पटकन. कोटकरांकडे जायचंय ना. हो लवकर चल. हो हळू आलीच लगेच. अमृता. हॅलो. हा अमृता बोल. अगं सॉरी बाईकवर होतो म्हणून नाही उचलला फोन. बोल ना कशी आहेस. मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय खूप महत्वाचं अनपेक्षित असं. हा बोल अमृता. सत्यजित माझे वडील मला सापडले. हो ते तू सांगितलं होतंस. पण तुला त्यांचं नाव समजलं असेल. हा इनामदार राईट. ते त्यांचं पूर्ण नाव नाहीये. त्यांचं पूर्ण नाव तुला अजून समजलंच नाहीये. अगं मग अमृता तूच सांग ना त्यांचं पूर्ण नाव काय आहे ते. त्यांचं पूर्ण नाव आहे नसीम अक्रम इनामदार. अमृता माझी चेष्टा करतेस का तू. नाही मी खरं सांगतेय सगळं. म्हणजे मी मुसलमान आहे.